त्या तुमचं काय नाव आहे तुमचं? माझं नाव गोरोबा विठ्ठल भागे. बरं, कुठले तुम्ही? मी तेरचा आहे. बरं, आता हे ज्या रस्त्याच्या तिथं तुम्ही त्या फटीमध्ये बसलं ते कुठला रस्ता आहे? हे आहे तेर किनी रस्ता. बरं. किनी. हं, हं. मग काय कारण आहे, का बरं रस्ता असं झाला? आता काय कारण हे आता काय कळाय साधन नाही. ही नुसतं आमच्याकडून पट्ट्या घेऊन सुद्धा अगोदर पैसे घेतले आहेत त्यांनी. एका शेतकरून 5-5 हजार रुपये घेतले. कोणी घेतलं? हे गुत्तेदारांनीच हं. घेतले. ती बी घेतली आणि पुन्हा शासनाकडून बी काय आले म्हणतात काय गाडीत काय सांगतात. पण ही रस्ता होईना गेला. आम्हाला इथून उन्हाळ्यात सुद्धा जाता येत नाही. असला तर रस्ता बेकार आहे. तर आता पावसाळ्यात जायचं कसं? आज इथं एक कसं ट्रॅक्टर जात आहे तर इथं ह्याच्यापेक्षा पुढं तर रस्ता बेकार आहे. जायचं कसं पुढं? किती शेतकरी पुढे? शेतकरी मग जवळजवळ 50-60 शेतकरी असतील. मग आता तुम्ही निवेदन वगैरे दिले का कुठं? निवेदन दिलेले आहेत की. हो, निवेदन दिले आहेत. पण काय त्याचं काय पुढं काय पाठपुरावा काही नाही पुढे. काय मागणी आहे मग आता? नाही, रस्ता व्हायला पाहिजे. आम्हाला जाण्यासाठी रस्ता पाहिजे ना. रस्ताच नाही तर आम्ही जायचं कसं? अशा अडचणी आहेत आम्हाला. उन्हाळ्यात सुद्धा जाता येत नाही, पावसाळ्यात जायचं कसं आम्ही? आता आमचे पिकं काढायला आलेले आहेत. ती पिकं काढायची सोयाबीन आहे ती मशीन तर जातच नाही. वरडाय मशीन तर जाऊ शकत नाही सध्या. काय मागणी काय तुमची दुसरी? नाही, रस्ता व्हायला पाहिजे ना. नाही झालं तर आता आम्ही काय आता ह्याच्या पलीकडे शेतकरी काय करणार आहे? आम्हाला रण उपोषणाला बसू आम्ही कुठं? इथं रस्त्यावरच. असंच बसू. इथं बसू असतं तहसील पुढे जाऊन बसू. किती दिवसात बसणार आहे? बघू एक 10-12 दिवसात काय होत करते काय नाही बघू तरी. आमचा गाव नुसता पोटाऱ्याचा आहे. काय नुसते पोटारे असून कुणी सुद्धा काय कामाची नाही. काय इथं आमदार खासदार कुणी सुद्धा काय करू शकत नाही. ती आम्ही नुसतं जनतेनं मारायचं काम आहे. जनतेनं कुठपर्यंत सहन करायचं? ह्याच्याला मर्यादा बी काय असते का नाही काही? त्यांनी करायला पाहिजे ना मनानं. पण मनानं तर करीतच नाही ती. मग आता काय ह्याच्या पलीकडे काय करणार आहोत? सुरुवातीला म्हणले बाबा 5-5 हजार द्या, आपण माती काम करून घेऊ. ठीक आहे म्हणलं, माती काम ठीक नाही आम्हाला काय असेल सगळ्यांनी प्रत्येक शेतकरी 5-5 हजार रुपये दिले त्यांना. तरी सुद्धा जर पुन्हा काम बी झालं नाही म्हणल्यावर काय हे असं काय झालं काय ते कारण सांगतात. कोणी आडविलंच म्हणायचं, कोणी कुठंच काहीच म्हणायचं. असं काहीतरी कारण सांगू उगा लांब व्हायचं. पण त्यांची ती कारण झाली. पण आम्हाला जायला रस्ता दिला पाहिजे ना आता काहीतरी करून. तुमचं काय नाव आहे? अमोल बबुरवान नायकवाडी, गाव तेर. हा रस्ता कुठे जातो? तेर किनी पांदुंदा आहे. बरं, काय बरं रखडला रस्ता? काय हे रोजगार हमीतनं मंजूर झालेला रस्ता आहे. माती कामासाठी गुत्तेदारांनी आमच्याकडून पैसे घेतले. माती काम पण केलं. परत काहीतरी याच्यावर स्टे आला वाटतं सगळ्या म्हणजे सगळीकडेच आला किंवा रोजगार हमी ती 2 टायमाला जिओ टॅगिंग करायची मग ह्याने मजुरांनी. मग ती काही दिवस मस्टर बंद होतं म्हणले. अर्धा मुरुम काम झालंय, काही ठिकाणी टाकलाय, कुठं मुरुम टाकलाय. पुढे आमच्या शेताकडे तर काहीच मुरुम आलेला नाही. आणि आता सध्या जर सोयाबीन भरडायची म्हणलं तर मशीन जात नाही किंवा माल पण आणायला रस्ता नाही. आणि परत आम्ही पाठपुरावा केला तर त्यांचं असं म्हणणं आलं की आता सध्याचा नियम काय आहे रोजगार हमीचा, की तुम्ही जी मजूर दाखवता त्या मजुराचे 2 टाईम तुम्ही जिओ टॅगिंग करून फोटो काढायला पाहिजे. तर मग तुमचे ते पैसे तुम्ही जेवढे मजूर दाखवताल तेवढे ती पैसे मंजूर होणार तुम्हाला. आणि त्या अनुषंगाने मग तुमचं मुरुम काम होईल. पण आता हे एक प्रॅक्टिकली आपण विचार केला तर कसं आहे, इकडे जाणारे शेतकरी बराच काही मोलमजुरी करतो. आता त्यांचे जर नावं टाकले, त्यांचं जर रेकॉर्ड केलं तर 2 टायमाला त्यांना फोटो काढायला येणं शक्य आहे का? शेताकडे कोण महिना येत नाहीत. आपलं काम सोडून 2 टाईम जिओ टॅगिंगसाठी फोटो काढायला येणं त्यांच्यानं शक्य नाही. आता ही तांत्रिकदृष्ट्या गोष्ट बरोबर जरी असली तरी प्रॅक्टिकली होणं शक्यच नाही ना. आम्ही पाठपुरावा जरी केला तरी आम्हाला सांगण्यात येतं की बाबा हे असं आहे, मग तुम्ही लेबर आणा किंवा म्हणजे कार्ड जे काय 25-30 जणांचे कार्ड तयार करा, त्यांनी 2 टाईम फोटो काढायला या. मग ते फोटो काढायला आले की मग तुमचे पैसे जेवढे येतील तेवढे तुमचे, मग समजा जेवढे मजूर होतील तेवढे पैसे आमच्या खात्यावर पडतील. मग आम्ही ते काम चालू करू. आणि काही जणांचं त्या गुत्तेदाराचं असंही म्हणणं आलं की पहिल्या वेळेस जे आम्ही काय मजूर दाखवले त्याचे काय पैसे पण अडकलेत, मग त्या लोकांनी दिले नाहीत असं त्याचं म्हणणं आहे. आता ही सगळ्या तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे. पण आता ही शेतकऱ्याची अडचण ही आहे की आम्ही माल आणायचा कसा, आम्ही भरडायला मशीन न्यायची कशी? सगळ्याचं सगळं बरोबर आहे, पण का रस्ता तर व्हायला पाहिजे ना. मग आता काय मागणी? रस्ता होणं गरजेचं आहे. मागे पण नाही झालं तर आता काय सगळी जी काय शेतकरी म्हणतील त्यांच्या अनुषंगानं शेतकऱ्याची जी मागणी आहे ती
मागं पण 2-3 वर्षाखाली इतका बेकार होता रस्ता, काहीच झालं नव्हतं. मग त्यावेळेस राणादादाला पाठपुरावा केल्यानंतर राणादादांनी ही रोजगार हमी मंजूर केला. पण ह्याचं अंमलबजावणी म्हणजे 100% ह्याचं काय झालंच नाही. मंजूर झाला, पण हे काय असं अर्धवट राहिलं. आता त्यांचे काय तांत्रिकदृष्ट्या अडचणी असतील ही मान्य आहेत आम्हाला, कोणी काय जाणीवपूर्वक करत नाही. पण रस्ता होतच नाही, त्याला काय करायचं आता, म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायचं या अडचणीला. पुढे तर ट्रॅक्टर बी जात नाही, ट्रॅक्टर तर आले जाणार नाही, बोला काय तुम्हाला येणार नाही काय. बरोबर किती उभा राहतो मी याच्यात